संभाजीनगरमध्ये बैल आणि त्याच्या धन्याची एक आगळीवेगळी कहाणी, आगळंवेगळं नातं समोर आलंय. ही कहाणी पाहून कदाचित तुम्हाला भावना अनावर सुद्धा होतील आणि धन्यासह उन्हातान्हात पावसा पाण्यात राबणाऱ्या बैलाचा अचानक मृत्यू झाला आणि यात कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि या कुटुंबानं या बैलाचे अंत्यसंस्कार अगदी घरातल्याच एका सदस्याप्रमाणे केलेत. पाहूयात आमचा रिपोर्ट. खूपच गुन्हेगार होता तो. बस त्याच्या आचाराला शांती होईल. संभाजीनगरच्या झिणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कारण गेली 28 वर्षांची सोबत करणारा त्यांचा लाडका खंड्या बैल हा त्यांना सोडून कायमचाच निघून गेलाय. मृत्यूनंतर लाडक्या खंड्या बैलाला अतिशय भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. त्याचं 10वं आणि 13वं सुद्धा करण्यात आलं. त्याची आठवण कायम ताजी ठेवण्यासाठी शेतात त्याची समाधी सुद्धा या कुटुंबियांतर्फे बांधण्यात येणार आहे. इतका हा खंड्या नावाचा बैल घरातील एका सदस्यासारखाच होता. त्याच्या अवतीभोवती आम्ही लहानपणापासून खेळत. त्यांनी कधी आम्हाला मारलं पण नाही. माझे भावंड, मी, माझे आई वडील, आम्ही सगळे त्याच्या भोवती खेळत होतो. आमचा खूप लाडका बैल होता तो खंड्या. आम्ही त्याच्यावर खूप प्रेम केला आणि त्यांनी पण आमच्यावर खूप प्रेम केलं. आम्ही त्याच्या अवतीभोवती किती बी खेळत होतो तरी त्याने आम्हाला कधी असं शिंग उचलून सुद्धा पण मारलेलं नाही. एवढा गुणी बैल होता तो. काळ्या मातीत घाम गाळून सोनं पिकवण्यासाठी बळीराजा काबड कष्ट करतो. त्यावेळी त्याला साथ असते ती त्याच्या बैलांचीच. शेतात काम करत असताना शेतकऱ्याचं त्याच्या सोबत राबणाऱ्या मुक्या जनावराशी एक वेगळंच नातं निर्माण झालेलं असतं. खंड्या बैल सुद्धा झिणे कुटुंबाशी इतका एकरूप झाला होता की जणू काही त्यांचं रक्ताचंच नातं असावं. झिणे कुटुंब गेल्या काही वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीत सापडलं होतं. शेतीच्या कामांसाठी पैशांअभावी नवीन बैल विकत घेणं हे त्यांना काही शक्य नव्हतं. त्यामुळे 3 ते 4 वर्षाच्या खंड्यावर शेतात राबण्याची जबाबदारी पडली. एका म्हाताऱ्या बैलाच्या सोबतीनं खंड्यानं मात्र ही जबाबदारी तेव्हा अतिशय लीलया पेलली. झिणे कुटुंबाला आर्थिक संकटामधून तरण्यास मदत झाली. आपल्या अतिशय कठीण काळात मदतीला धावून आलेल्या खंड्याविषयी झिणे कुटुंबानं कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यामुळेच त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी दुखवटा पाळला आणि त्याच्या अंत्यसंस्काराचे सगळे विधी सुद्धा व्यवस्थित पार पाडले. त्याचा जन्म आमच्या इथं झालेला आहे. त्याचा जन्म होऊन तो कामाला याला धरला मी. तो म्हातारपणच तर कामाला आमच्या इथं चालू होता. हा तिसऱ्या दिवशी सावळून आलो, दावा धरला, पाणी पाजलं, माणूस वाढल्यावानी ते आम्ही त्याचं सारं केलं. तोडीमध्ये जन्म झाला तर तोडीतच मिळाला तो. त्याच्यापासून पोटभर खात होता आम्ही पद्धतशीर. पोरं माझे लहान आले होते, पोहारामध्येच होता. घर नव्हतं तर पोहारामध्ये टाकलं की झोपायचा पोहारामध्येच. मग त्याचा आम्ही सावडलं, त्याला दावा केला. आज 13वा आहे त्याचा. हल्ली यांत्रिक शेतीचं युग आहे आणि त्यामुळे बैलांना ट्रॅक्टर हा पर्याय निर्माण झालाय खरा. पण ट्रॅक्टरमुळे झटपट कामं उरकत असली तरी सुद्धा काहीसं ते व्यावहारिकच वाटतं. मात्र बळीराजा आणि त्यांच्या सोबत राबणारा बैल यांच्यातलं भावनिक नातं हे या काळात सुद्धा अत्यंत अतूट असं आहे आणि हेच झिणे कुटुंब आणि खंड्या बैलाच्या नात्यातून स्पष्ट झालंय. संभाजीनगरवरून सचिन जिरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.